24 आवाज सत्याचा। देशाला पोलिओ मुक्त ठेवण्याच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी पारनेर तालुक्यात सुपा, पारनेर, ढवळपुरी, भाळवणी, निघोस, आळकुटी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत तालुक्यातील 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देऊन त्यांना आरोग्य सुरक्षा प्रदान करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। या मोहिमेचा भाग म्हणून पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क गावात आरोग्य पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला। या गावातील लसीकरण मोहिमेची धुरा आशा सेविका उषा विजय गायकवाड आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस बायमा नसीर शेख यांनी सांभाळली। सकाळी निर्धारित वेळेत पथकाने घरोघरी जाऊन आणि लसीकरण केंद्रांवर उपस्थित राहून बालकांना लसीकरण केलं। या मोहिमेचं महत्त्व लक्षात घेऊन पालकांनी आपल्या लहान मुलांना लसीकरण केंद्रांवर आणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पोलिओवर विजय मिळवण्यासाठी प्रत्येक बालकाचं लसीकरण होणं गरजेचं आहे, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं। आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मेहनतीमुळे पिंपळगाव तुर्क परिसरातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोहोचून त्यांना पोलिओचे डोस देणं शक्य झालं। तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनी विशेष परिश्रम घेतले। या मोहिमेमुळे पारनेर तालुका पोलिओ मुक्त राखण्यास मोठी मदत होणार असून पालकांमध्येही आरोग्याबाबतची जागरूकता दिसून आली। आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.